नमस्कार, मी जय राऊत. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नाशिकमध्ये हृदयद्रावक घटना, मृत भावाला बहिणीची राखी. नाशिकच्या वडनेर दुमला गावात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षाचा आयुष भगत ठार झालाय. रक्षाबंधनच्या दिवशी त्याच्या 9 वर्षाच्या बहिणीने भावाच्या अंतिम संस्कारापूर्वी मृत भावाच्या हातावर राखी बांधत अश्रूंनी निरोप दिला. हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. इकडे अशी हो सर तात्या इकडे पुढे आता पुढे मयूर थोडस करून यशस्वीरित्या ते बिबट्याची मुवमेंट आणि आपले जे दुर्दैवी ज्या बाळाचा मृत्यू झाला त्याचं मृत शरीर थर्मल ड्रोनच्या साहाय्याने आपल्याला शोधून काढता आलं, परंतु उशीर झाल्या कारणानं दुर्दैवीपणे आपल्याला त्या मुलाचा मृत्यू त्याने जिथून तक्रारी आपल्याला प्राप्त होतात त्या ठिकाणी तात्काळ आपली टीम पोहोचते आणि त्या ठिकाणी नागरिकांनी काय काय काळजी घ्यायला हवी. साधारणपणे संध्याकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर एकटं सोडू नये. कुणी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये. तसेच शौचासाठी प्रातःविधीसाठी कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे. मोबाईलवर गाणे वाजवत जावे. तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं, काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चाहूल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो. फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासतं. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत अशी घटना घडते, पण माणसांवर कधी बिबट्या हल्ला करत नाही.